नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी मेवा. आज मी सांगते माझ्या आयुष्यातली ती रात्र जिथे शब्द थांबले आणि देह बोलू लागला. माझी कबुली. माझं नाव आर्या, वय 24. स्वभावाने लाजरी पण मनात कुतूहल दाटलेलं. त्या दिवशी मी स्वतःला आवरू शकले नाही आणि हे सांगताना आजही अंगावर शहारा येतो. तो क्षण, तो माझ्याजवळ उभा राहिला तेव्हाच त्याचा श्वास मला जाणवला. त्याचा हात माझ्या हातावर टिकला, उष्ण, थोडासा थरथरणारा. मी हात मागे घेतला नाही आणि तिथेच पहिली मर्यादा अलगद गळून पडली. तो जवळ आला, खूप जवळ. त्याच्या बोटांनी माझ्या खांद्यावरून हळूच मानेला स्पर्श केला. मी मान झुकवली, श्वास खोल घेतला. त्या एका स्पर्शानं छाती धडधडू लागली आणि पोटात काहूर माजलं. कपड्यांची सैर त्याच्या हातानं माझ्या ओढणीचा पदर बाजूला सरकवला. बटनांवरून त्याची बोटं फिरली. एक, मग दुसरं. मी डोळे मिटले. कपडे हळूहळू सैल होत गेले आणि लाज त्याच गतीनं विरघळत गेली. जवळीक त्यानं मला मिठीत घेतलं, छातीला छाती टेकली. हृदयांचे ठोके ऐकू येत होते. त्याच्या ओठांचा माझ्या कपाळावर, मग गालावर अलगद स्पर्श. मी नकळत त्याच्या कमरेला घट्ट धरलं. देहाची जाणीव, त्याचे हात माझ्या पाठीवरून कमरेवर थांबले. त्या स्पर्शात हुकूम नव्हता, फक्त खात्री होती. मी स्वतःला पूर्णपणे सोपवलं. त्या क्षणी मी फक्त मी नव्हते, मी एक अनुभव होते. नंतरची शांतता. थोड्या वेळानं आम्ही शांत बसलो. श्वास हळूहळू सावरत होता, मन मात्र अजूनही धावत होतं. मी बदलले होते. भीतीपेक्षा स्वीकार जास्त होता. पहिला अनुभव नेहमीच गोंधळाचा असतो, पण तो शिकवतो. देह, मन आणि निवड कशी एकत्र येते ते. ही होती माझी कबुली, मराठी मेवावर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी मेवा. आज मी सांगते माझ्या आयुष्यातली ती रात्र जिथे शब्द थांबले आणि देह बोलू लागला. माझी कबुली. माझं नाव आर्या, वय 24. स्वभावाने लाजरी पण मनात कुतूहल दाटलेलं. त्या दिवशी मी स्वतःला आवरू शकले नाही आणि हे सांगताना आजही अंगावर शहारा येतो. तो क्षण, तो माझ्याजवळ उभा राहिला तेव्हाच त्याचा श्वास मला जाणवला. त्याचा हात माझ्या हातावर टिकला, उष्ण, थोडासा थरथरणारा. मी हात मागे घेतला नाही आणि तिथेच पहिली मर्यादा अलगद गळून पडली. तो जवळ आला, खूप जवळ. त्याच्या बोटांनी माझ्या खांद्यावरून हळूच मानेला स्पर्श केला. मी मान झुकवली, श्वास खोल घेतला. त्या एका स्पर्शानं छाती धडधडू लागली आणि पोटात काहूर माजलं. कपड्यांची सैर त्याच्या हातानं माझ्या ओढणीचा पदर बाजूला सरकवला. बटनांवरून त्याची बोटं फिरली. एक, मग दुसरं. मी डोळे मिटले. कपडे हळूहळू सैल होत गेले आणि लाज त्याच गतीनं विरघळत गेली. जवळीक त्यानं मला मिठीत घेतलं, छातीला छाती टेकली. हृदयांचे ठोके ऐकू येत होते. त्याच्या ओठांचा माझ्या कपाळावर, मग गालावर अलगद स्पर्श. मी नकळत त्याच्या कमरेला घट्ट धरलं. देहाची जाणीव, त्याचे हात माझ्या पाठीवरून कमरेवर थांबले.
त्या स्पर्शात हुकूम नव्हता, फक्त खात्री होती. मी स्वतःला पूर्णपणे सोपवलं. त्या क्षणी मी फक्त मी नव्हते, मी एक अनुभव होते. नंतरची शांतता थोड्या वेळानं आम्ही शांत बसलो. श्वास हळूहळू सावरत होता, मन मात्र अजूनही धावत होतं. मी बदलले होते. भीतीपेक्षा स्वीकार जास्त होता. पहिला अनुभव नेहमीच गोंधळाचा असतो, पण तो शिकवतो. देह, मन आणि निवड कशी एकत्र येते ते. ही होती माझी कबुली मराठी मेवावर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि अशाच भावनांनी भरलेल्या कथा ऐकण्यासाठी मराठी मेवाला सबस्क्राईब करा.